नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. त्यामध्ये रोजचे वेगळे कलर आहेत, माळी आहेत आणि नैवेद्यही वेगळा आहे. तर सप्तमी, अष्टमी, नवमीला विशेष असा नैवेद्य बनवला जातो. त्याचबरोबर नवकन्या भोजनही केलं जातं. नवकन्या भोजन जेव्हा केलं जातं, तो नैवेद्य दाखवला जातो तो कांदा लसूण विरहित असतो. त्यामुळे कांदा आणि लसूणचा वापर न करता ही आपण नैवेद्य थाली बनवणार आहोत आणि ही नैवेद्य थाली फक्त अर्ध्या तासामध्ये बनवली आहे. तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण थाली बनवायला घेऊया. चना मसाला बनवण्यासाठी इथं मी लाल चणे भिजवून घेतले आहेत. कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला हे चणे घ्यायचे आहेत आणि चणे बुडतील इतपत आपल्याला पाणी ओतायचं आहे. आता त्याचबरोबर मुगाच्या डाळीचे इथं मी वरण बनवणार आहे. मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्येही आपल्याला पाणी ओतायचं आहे. तुम्हाला जर तुरीची डाळ बनवायची असेल तर तुम्ही तुरीची डाळ घेऊ शकता. आता कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. आता स्वयंपाक पटवण होण्यासाठी कुकरच्या एका डब्यामध्ये मी चणे आणि डाळ लावणार आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये भात लावणार आहे. असं केल्यामुळे स्वयंपाक पटकन बनतो. आता तांदळाच्या अंदाजाने पाणी ओतलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. भाताचा डबा खाली लावायचा आहे आणि वरच्या साईडला चणा आणि मूगडाळीचा डबा आपण ठेवणार आहोत. डाळ आणि चण्यामध्येही आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकल्यानंतर डाळीमध्ये इथं मी अर्धा टोमॅटो चिरून टाकला आहे. आता हे डबे आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे आहेत. कुकरमध्ये थोडं पाणी ओतलं आहे आणि हे डबे आता मी ठेवून देते. आता कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथं मसाला बनवून घेऊया. आता मसाला बनवण्यासाठी इथं मी बारीक चिरलेलं खोबरं घेतलं आहे, आलं घेतलं आहे, दालचिनी, लवंग, मिरे, त्याचबरोबर टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे. इथं थोडे मी खडे मसाले घेतले आहेत. आता ह्याचं आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. वाटण करताना इथं मी 2 चमचे जिरेही टाकले होते. अशा प्रकारे वाटण बनवून घेतलं आहे. आता कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथं मी शिरा बनवून घेते. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं, काजू आणि बदामाचे काप टाकायचे आहेत आणि त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे परतवायचे आहेत. काजू बदाम व्यवस्थित भाजले गेले की त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप रवा टाकायचा आहे. तर आता काजू आणि बदाम व्यवस्थित भाजले गेले आहेत. इथं मी रवा टाकते. रवा टाकल्यानंतर हा रवा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. ती खरपूस असा रवा भाजला की रवा एकदम सुटसुटीत होतो आणि खायलाही खूप छान लागतो. आता रवा एकदम खरपूस भाजला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण एक पाक बनवून घेऊया. ज्या कपने तुम्ही रवा घेतला होता त्याच कपने 1 कप साखर घेतली आहे आणि 2 कप पाणी ओतलं आहे. साखरेचं आपल्याला दुप्पट पाणी घ्यायचं आहे. इथं आपण केसर रवा बनवणार आहोत त्यामुळे 7 ते 8 केसराच्या काड्या टाकायच्या आहेत. त्याचबरोबर वेलची पावडर टाकायची आहे. आता ह्याला एक खळखळून उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर ह्याला खळखळून अशी एक उकळी आलेली आहे. आता हे उकळलेलं जे पाणी आहे ते आपल्याला रव्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता रवा किती छान भाजला गेला आहे. तर हे पाणी मी आता रव्यामध्ये टाकते. तर अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर गुठळ्या बनणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे हलवायचं आहे व्यवस्थित. आता हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर मी 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता शिरा किती मस्त झालेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत झालेला होता आणि खायलाही तितकाच टेस्टी झाला होता. तर आपल्या इकडे शिरा बनवून तयार झालेला आहे आणि तिकडं कुकरलाही शिट्ट्या 3 झालेल्या आहेत. आता कुकरला शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तर इथं एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे.
आणि त्याचबरोबर पुरी एकदम खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे रवा घेतला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे कच्चे तेल टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या पिठाचा आपल्याला एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। पुरीला ज्यावेळी तुम्ही पीठ मळाल ते एकदम असं घट्ट मळायचं आहे। पीठ व्यवस्थित भिजलं गेलं की पुऱ्याही एकदम छान होतात, त्यामुळे पुरीचं पीठ मळल्यानंतर अर्धा तास तरी ते भिजू द्या। तर आता पीठ मळलं गेलं आहे, हे झाकून ठेवते। आता आपण तोपर्यंत चना मसाला बनवून घेऊया। कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि जो आपण मसाला बनवून घेतला होता तो आपल्याला टाकायचा आहे। तर हा मसाला आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता इथं 2 ते 3 मिनिट झालेले आहे। मसाल्यातून तेल वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकताय। मसाला आता भाजला गेला आहे। आता इथं आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे, त्याचबरोबर हळद टाकायची आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। तर आता मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे। आता ह्याच्यामध्ये शिजवलेले चणे टाकायचे आहेत। चणे टाकल्यानंतर ह्याला व्यवस्थित असं 5 ते 6 मिनिटं शिजवायचं आहे। चांगली ह्याला एक खळखळून उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तर मस्त असा खायला खूप टेस्टी लागणारा चना मसाला बनवून तयार झालेला आहे। खूप छान ग्रेव्ही झाली आहे, तुम्ही बघू शकता। पुरी बरोबर खाण्यासाठी ह्या पद्धतीने ग्रेव्ही खूप छान लागते। आता आपण डाळीला तडका मारून घेऊया। कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे, त्याचबरोबर कढीपत्त्याची 7-8 पाने टाकायची आहेत, लाल आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि अगदी मिनिटभर हा तडका आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। एक छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकायची आहे। गरजेनुसार पाणी ओतायचं आहे आणि ह्या डाळीला एक खळखळून अशी उकळी मारून घ्यायची आहे। तर डाळ ही बनवून तयार झालेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तुम्ही बघू शकताय डाळ खूप छान झालेली आहे। तर आता पुऱ्या बनवून घेऊया आपण। तर पुरीसाठी असा एक गोळा घेतलेला आहे। आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। पुरीची साईज तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त करू शकता। पुरी लाटताना जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही, अशा पद्धतीने पुरी लाटायची आहे। तर आता मी पुरी तळून घेते, तुम्ही बघू शकता अगदी टमटमीत अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत। खूप छान झाल्या होत्या पुऱ्या। तर आता पुरी भाजली गेली आहे, मी पुरी काढून घेते। अशाच पद्धतीने दुसरी पुरी मी तळून घेत आहे। पुरीमध्ये रवा घातल्यामुळे अगदी खुसखुशीत अशा पुऱ्या बनवून तयार होतात आणि त्याचबरोबर कमी तेलकट ही पुऱ्या होतात। तुम्ही बघू शकता दुसरी ही पुरी अगदी टमटमीत अशी फुगलेली आहे। तर दोन्ही साइडने पुरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर त्या पुऱ्याही बनवून झालेल्या आहेत। आता नैवेद्याची थाळी लावून घेऊया। तर मऊ लुसलुशीत असा शिरा, त्याचबरोबर वरण भात, चना मसाला आणि पुरी खूप छान बेत झाला होता। लहान मुलांना आवडेल असा हा बेत झाला होता। तर ह्या नवरात्रीमध्ये कन्या भोजनसाठी ही थाळी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।